तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 6 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग वाचण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. अर्जुन जागा झाला तेव्हा ती कोणाशी तरी हसून बोलत होती. किती छान दिसते ती हसताना. ती हसली की तिचे डोळे चमकतात आणि तिचा पूर्ण चेहरा पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे उजळून निघतो. पण त्याच्याशी ती स्वतःहून बोलतही नाही, हसणं तर दूरच. पण यात जास्त चूक त्याची होती हे त्याला समजत होतं. त्याने तिच्याशी लग्न केलं कारण त्याचं तिच्यावर प्रेम आहे. पण तिचं कुठं माझ्यावर प्रेम आहे? अजूनही ती दुसऱ्याच कोणावर तरी प्रेम करत होती. लग्न झालं तरी तिला माझी गरज वाटेना, माझ्याजवळही येईना. काल रात्री तिला मिठीत घेतलं आणि तशीच कायम धरून ठेवावी असं वाटत होतं त्याला. पण तिनेच मला दूर ढकललं. तिला माझा स्पर्श नको होता की काय? तो जो कोणी आहे ज्याच्यावरती प्रेम करत आहे तो येईपर्यंत कदाचित नाईलाज म्हणून माझ्यासोबत राहत असेल ती. आणि तीही मला सोडून जाईल का हे लग्न मोडून, जशी ती गेली होती. आणि त्याला त्याचा भूतकाळ आठवला. अर्जुन एका मुलीवर प्रेम करत होता आणि ती मात्र त्याच्या पैशावर प्रेम करत होती. तो अगदी मनापासून तिच्यासाठी सगळं काही करत होता आणि ती मुलगी मात्र त्याचा गैरफायदा घेऊन निघून गेली. तेव्हापासून तो कोणत्याच मुलीशी मैत्रीसुद्धा करत नव्हता किंवा त्यांना जवळही फिरकू देत नव्हता. कारण तिला विसरायला त्याला खूप त्रास झाला होता. तो पुन्हा कोणाच्याही प्रेमात पडणार नव्हताच. पण तन्वी आणि त्याची नजरानजर झाली आणि तो तिच्यात हरवून गेला. दोघांचं काहीतरी जन्मोजन्मीचं नातं आहे असंच त्याला वाटत होतं. पण आताही ती जर मला सोडून गेली तर? पण एक बरं होतं की त्यांचं लग्न झालं होतं. निदान त्यांच्या नात्याला नाव तरी मिळालं होतं. आणि ती आत आली. आज तिनं अजूनही आंघोळ केली नव्हती. उठल्या उठल्या फोनवरच होती तासभर. तिनं काम करावं असं काही नव्हतं कारण नोकर होतेच घरात. पण त्याला तिच्या हातचा नाश्ता पाहिजे होता. पण तिला मोबाईलमधून वेळ मिळेल तर ना. आणि तो तर तिला काही माझ्यासाठी नाश्ता बनव असा नवऱ्यासारखं हक्कानं म्हणणार नव्हता. कारण ती पुन्हा विचारेल, मला का सांगतोस इतक्या हक्कानं? मी तुझी कोण लागते? ती तिच्या मनाने करते तेवढं पुरे झालं. पण प्रेमानं कुठं करते ती हे सगळं? फक्त जेवण बनवलं, घर सांभाळलं म्हणून बायकोचं कर्तव्य पूर्ण झालं का? नवऱ्याच्या काही इच्छा असतात, त्या नको का पूर्ण करायला? तेही तिचं बायको म्हणून कर्तव्य आहे की. पण मी माझं कर्तव्य पूर्ण करतोय का नवरा म्हणून? ती निदान मला जेवण तरी विचारते. पण मी तर तिला स्वतः तिच्याशी लग्न करून आणली आणि तिला दूर ढकललं. गोंधळ, नुसता गोंधळ उडाला होता त्याचा. त्याची अवस्था त्या कस्तुरी मृगासारखी झाली होती. ते हरीण कस्तुरी सुगंध शोधत जंगलभर फिरत असतं. दमतं, थकतं, पण त्या वेड्याला हे माहीतच नसतं की तो कस्तुरी सुगंध त्याच्या आतमध्येच आहे. ती जेव्हा त्याच्यापासून लांब होती तेव्हा तिच्या फोटोकडे पाहून रात्रभर जागत होता. ती एकदा दिसावी, भेटावी म्हणून प्रयत्न करत होता. आणि आता ती त्याच्या आयुष्यात, त्याच्या घरात, त्याच्या बेडवर असूनही तिच्यापासून तो लांब लांब राहत होता. मूर्ख होता तो. आणि त्याला सुहागरात्रीचं त्याचं वागणं आठवलं. तो खजील झाला. आणि काल मी नसतो आणि तिला काय झालं असतं तर मग मी काय केलं असतं? तो त्याच्या प्रश्नांची उत्तरं स्वतःकडेच मागत होता. आणि त्यानं ठरवलं की बास, आता तिला कायमची मी माझी बनवणार. कारण ती माझी बायको आहे आणि मी तिच्यावर प्रेम करतो. मी तिला पत्नी म्हणून मनानं स्वीकारलं तसंच तनाने पण स्वीकारणार. मग तिचं माझ्यावर प्रेम असो किंवा नसो काय फरक पडतो? मी तर करतो ना तिच्यावर प्रेम. मग झालं तर. जगातील सगळी लग्न कुठे प्रेमविवाह असतात? लग्नानंतर होतंच की आपोआप प्रेम. आणि तिची वाट पाहत बसलो तर आयुष्यभर ब्रह्मचारी राहावं लागेल मला. आज संध्याकाळी मी दोघांमधला हा दुरावा कायमचा संपवून टाकणार असा तो मनाशी म्हणत होता. कारण 2 दिवसांनी तो अमेरिकेला जाणार होता आणि तिच्या आठवणी त्याला छळत राहिल्या असत्या. जाण्या अगोदर तिच्याशी तो एकरूप होणार होता. त्याचा आणि तिचा संगम होणार होता. आणि तो चक्क लाजून स्वतःशीच हसला. आणि तो ऑफिसला गेला. आज तो दिवसभर रात्रीची वाट बघत होता. सारखं लक्ष घड्याळाकडे जात होतं. तिची मिठी आणि चुंबन आठवून गालातल्या गालात हसू येत होतं. जिकडे तिकडे तीच दिसत होती. एकीकडे त्यानं अतुलला सांगून अमेरिकेला जायची तयारी सुरू केली होती.
तो 8 दिवस तिकडे राहणार होता. आणि अचानक मे आय कम इन असा आवाज आला आणि त्यानं पाहिलं तर ती आज चक्क ऑफिसमध्ये आली होती. तिला आत येण्यासाठी परवानगी मागायची काहीच गरज नव्हती, कारण ती तिथली मालकीण होती. लेमन कलरची साडी घातली होती तिनं, गळ्यात मंगळसूत्र त्याच्याच नावचं त्यानंच घातलेलं, छोटीशी टिकली आणि बोलके डोळे. तो तिच्याकडे एकटक बघत होता आणि म्हणाला, आज तू इथे? मग यायला नको का? म्हटलं बघावं तरी ऑफिस, आणि म्हणून आले. आणि एक सांगायचंही होतं. काय? आज संध्याकाळी. आणि ती गोडगोड लाजली. आज संध्याकाळी काय? असं त्यानं अधीर होऊन विचारलं आणि ती खूप लाजली. ती लाजती आहे म्हणजे आज मी तिला स्वीकारणार आहे हे तिला कळलं की काय? आणि ती म्हणाली, आज संध्याकाळी मी वाट बघते तुझी. तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केला आहे मी. तो तिच्याजवळ गेला आणि त्यानं तिचा हात धरला, घट्ट घट्ट पकडला. सांग ना, काय प्लॅन आहे? आज संध्याकाळी एक मीटिंग आहे आणि ती खूप महत्त्वाची आहे. हेच सांगायला आलो होतो सर, सोडा मला, असा अतुल मिश्किलपणे घाबरण्याचं नाटक करत म्हणाला. आणि त्याचा आवाज ऐकून अर्जुन भानावर आला. त्याचा हात झटकत म्हणाला, तू काय करतोस इथे? आणि ती कुठं गेली? कोण ती? आणि मघाच्यापासून माझा हात धरून तुम्ही हे काय चाळे करत होता? अर्जुन आता चक्रावला होता आणि म्हणाला, तुला काय गरज होती इथे यायची? नको तेव्हा मध्ये मध्ये करायची सवयच आहे तुला. पण मी तर माझं कामच करत होतो, अतुलने भोळा चेहरा करून सांगितलं. आणि इतक्यात तुम्ही माझा हात धरून शी, मला सांगायची पण लाज वाटते. आणि तो लाजायचं नाटक करत म्हणाला, नशीब हातावरच भागलं, नाहीतर मला वाटलं किस घेता की काय माझा. तसं जर झालं असतं तर आज मी कोणाला तोंड दाखवण्याच्या लायकीचा नसतो राहिलो. मी माझ्या बायकोला काय उत्तर देणार होतो? हे तुम्ही बरोबर नाही केलंत सर, असं म्हणून तो खूप हसायला लागला. आऊट, गेट आऊट, असं म्हणून अर्जुननं अतुलला धक्के मारून हकललं. आणि तो जाताना म्हणाला, सर सांगा ना, काय संध्याकाळी? आता जातो की बूट काढू, असं म्हणून अर्जुनने बुटाला हात लावला. तसा जातो म्हणून तो पळाला. आणि अर्जुन डोकं खाजवत, दाताने ओठ चावत आतल्या आत मंद हसत होता. ऑफिस सुटलं. आज त्यानं एकही मीटिंग ठेवली नाही. ज्या होत्या त्या पोस्टपोन केल्या. तिच्यासाठी एक हिऱ्याचा नाजूक हार घेतला, तिला गिफ्ट म्हणून द्यायला. तो स्वतःच्या हाताने तो हार तिच्या नाजूक गळ्यात घालणार होता. लाल गुलाबाची फुलं घेतली आणि तो घरी निघाला. आज तो त्याचं प्रेम व्यक्त करणार होता. तो मनाने केव्हाच घरी पोहोचला होता. तो त्या रस्त्याने रोज यायचा आणि जायचा, पण आज रस्ता संपत नाही असं उगाच वाटलं त्याला. ती हे सरप्राईज पाहून किती खुश होऊन जाईल. आज मी तिच्या, मग मी तुझी कोण आहे, मला इथं का आणली, या प्रश्नाचं उत्तर तिला माझी बनवून देणार आहे. या विचारातच तो घरी आला आणि उत्सुकतेने घरात गेला. गुपचूप बेडरूममध्ये गेला. ती तिथे नव्हती. त्यानं किचनमध्ये पाहिलं, ती तिथेही नव्हती. मग त्यानं नोकराला विचारलं आणि त्यानं सांगितलं की मॅडम दुपारीच बाहेर गेल्या आहेत, अजून नाही आल्या. कुठे गेल्या आहेत? काही सांगितलं का? तेव्हा तो नाही म्हणाला. माहीत नाही सर, त्या कुठे गेल्यात, आणि काही निरोपही नाही. मग तो तिची वाट पाहत बसला. आता 9 वाजले होते तरी ती आली नाही. त्याला काळजी वाटत होती. नक्की कुठे गेली असेल? फोन लावू की नको? पुन्हा द्विधा मनस्थितीत अडकला. आता एकदा ठरवलं ना की ती बायको आहे म्हणून, मग जास्त विचार करायचा नाही. आणि त्याने फोन लावला तर फोन स्विच ऑफ होता. आत्ता 10 वाजले. रात्र जशी जशी वाढत होती तसा त्याचा रागाचा पारा चढत होता. सांगून पण जाता येत नाही का की कुठे चालली आहे? गाडी पण घेऊन गेली नाही, कारण तिला न्यायला एक गाडी घरीच आली होती. इतकी कशी ही बेजबाबदार वागते? इतकी शिकलेली आहे पण अक्कल नाही गाडीची. आपली कोणीतरी आतुरतेने घरी वाट पाहत आहे हे तिला कळायला नको? पण मी आज तिची आतुरतेने वाट पाहत आहे हे तिला कुठे माहीत आहे? तिला तर माहीतच नव्हतं. पण म्हणून काय रात्री अपरात्री असं मुलींनी बाहेर एकटीने फिरणं योग्य आहे का? आधीच काय काय ऐकायला येतं. काही झालं तर? आता 11 वाजले होते आणि तो न खाता पिता तिची वाट पाहत होता. सगळं लक्ष गेटकडे होतं. डोळ्यात प्राण आणून तो तिची वाट पाहत होता. त्याची आतुरता संपली होती.
आता 11:30 वाजले होते. आधीच तो जेवलाही नव्हता आणि त्यात त्याचा राग खूप वाढला होता. आता जर ती त्याच्या समोर आली तर तो तिचं काय करेल हे त्यालाच सांगता आलं नसतं. आणि एकीकडे तिची काळजीही वाटत होती. जीवघेणी प्रतीक्षा म्हणजे काय असतं हे आता त्याला समजत होतं. त्यानं गुलाब हातात घेतले. त्याकडे पाहत त्यानं विचार केला, आता मी जास्त रिस्क नाही घेऊ शकत. आणि त्याने पोलीस स्टेशनमध्ये फोन करण्यासाठी मोबाईल हातात घेतला. इतक्यात दारासमोर एक आलिशान गाडी थांबली. त्याने घाईघाईने बघितलं तर ती गाडीतून उतरली आणि एक तरुणही उतरला. तो अर्जुनच्या वयाचाच होता. खूप खुश दिसत होती ती आज. ड्रायव्हर शेजारच्या सीटवर बसली होती ती आणि गाडी तोच उंच गोरा हँडसम तरुण चालवत होता. आणि ती हसत म्हणाली, खूप दिवसांनी तुला बघून खूप खूप बरं वाटलं. आता तू इथेच आहेस म्हटल्यावर नेहमी भेटूयात आपण. तू केव्हाही सांग, मी तुला गाडी पाठवेन, असं तो म्हणाला. नक्कीच. आणि ती म्हणाली, तुला झोप येईल ना? नाही आली तर तुला फोन करतो की, असं तो म्हणाला. आणि तिने त्याला मिठी मारली आणि तो निघून गेला. हे सगळं पाहून अर्जुनच्या हातातून गुलाबाची फुलं खाली पडली आणि त्याने त्यावर रागाने पाय दिला. खूप खूप राग आला होता त्याला आणि डोळ्यात रक्त उतरलं होतं. म्हणजे हा आहे तर तो, ज्याच्यावर ती प्रेम करत होती आणि ज्याच्याबरोबर दिवसभर फिरत होती. त्याची आतुरता नष्ट झाली होती. त्याच्या भावनांना तिलांजली दिली होती तिनं. पुन्हा एकदा त्याचा विश्वासघात झाला होता. त्यानं तो हार उचलला आणि फेकून दिला कोपऱ्यात. आणि रागातच ती आत येण्याची वाट पाहत होता. आणि ती गाणं गुणगुणत आत आली. कुठे गेली होतीस? त्यानं तीव्र शब्दात विचारलं. आणि तिने उत्तर देण्याआधीच, कोण होता तो? तुझा प्रियकरणा? त्याच्यामुळेच तू माझ्यापासून दूर राहतेस ना? तुला मला सोडून त्याच्याकडे जायचं आहे ना? खूप प्रेम करतेस ना तू त्याच्यावर? मग का परत आलीस? असा तो तिच्यावर भली मोठी प्रश्नावली घेऊन तुटून पडला. तुला लाजही वाटत नाही? लग्न झालं आहे तरी परपुरुषासोबत? शी, खूप छान वाटत होतं ना त्याच्यासोबत? काय काय करून आलीस सांग ना. मन शांत झालं असेल ना त्याला भेटून? आणि शरीरही? बास कर. तोंडाला वाटेल ते बोलू नकोस, ती म्हणाली. का, राग आला? खरं बोललो म्हणून? तरीच म्हटलं, तुला माझी गरज कशी वाटली नाही इतके दिवस, लग्न होऊनही. प्रियकर आहे म्हटल्यावर नवरा कशाला हवा ना? गप्प बस, तू गैरसमज करून घेऊ नकोस. मी माझ्या कानांनी ऐकले तुला त्याच्याशी रात्री चोरून बोलताना आणि आत्ता माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे त्याला मिठी मारताना. मी काय मूर्ख वाटलो का गं तुला? तो आणि ती आज एकरूप होणार होते हे तिला माहीत नव्हतं. त्याच्या आजच्या भावना तिला कळल्या नव्हत्या, नाहीतर ती बाहेर गेलीच नसती. तन्वीलाही आता खूप राग आला होता. तो तिच्यावर संशय घेत होता. तुला वाटली का माझी गरज इतके दिवस लग्न होऊन? मग तिनेही उलट प्रश्न केला. इतके दिवस लग्न होऊनही तू मला तुझी पत्नी असण्याचा हक्क दिला नाहीस. तू माझ्याशी अटी घालून लग्न केलंस, तरीही मी गप्प बसले. पण आता मी गप्प बसणार नाही. काय करशील? सांग ना, काय करशील? असं म्हणून तो तिच्या दिशेने हळूहळू यायला लागला आणि ती मागे हळूहळू सरकत होती. आणि मागे हो, माझ्याजवळ येऊ नकोस, असं त्याला निक्षून सांगत होती. आणि त्यानं तिला भिंतीसोबत दाबली आणि त्याचे बळकट हात दोन्ही बाजूला ठेवले आणि त्यामध्ये ती होती. आता तिला हलताही येईना आणि त्यानं त्याचं तोंड तिच्या तोंडाच्या खूप खूप जवळ आणलं आणि ती डोळे झाकून बाजूला तोंड फिरवून उभी होती. आता तो काय करेल या विचाराने तिचं हृदय धडधड करत होतं. श्वास वाढला होता आणि तो म्हणाला, सांग ना, काय करशील? सोडून जाशील मला? जाशील सोडून? मग आलीस कशाला? आत्ताच निघ. आणि खरंच ती त्याच्यापासून निघाली. तसं त्याने तिला तिच्या दोन्ही हातांवर भक्कम हात ठेवून पुन्हा तिला भिंतीसोबत दाबली आणि तिच्या शरीरात वीज व्हायला लागली. तिची सर्व गात्र रोमांचित व्हायला लागली. तिच्या शरीराचा प्रत्येक अवयव बंड करायला लागला. हा त्याचा हक्काचा पहिला स्पर्श. त्याचा जोर इतका जास्त होता की आता तिला त्याच्या वेदनाही होत नव्हत्या. उलट त्याचा तो जोर, त्याची ती ताकद तिला हवीहवीशी वाटत होती. त्याचा तिला स्पर्श होत होता आणि ती त्या स्पर्शाने उमलत होती, फुलत होती, बहरत होती, मोहरत होती
आणि तिची छाती जोरजोरात धडधड करत खालीवर होत होती. ती डोळे मिटून त्यानं आता काहीतरी करावं याची वाट पाहत होती. तिला त्यानं आवेगानं किस करावा, मिठी मारावी असं तिला वाटत होतं. त्याच्या मिठीत शिरावं आणि जन्मोजन्मीसाठी त्याचीच होऊन जावं असं तिला वाटत होतं. आता त्यानं जर तिचा स्वीकार केला आणि ती त्याच्यात सामावून गेली तर, आणि हे आठवून तिच्या अंगावर काटा येत होता. आणि तो मात्र तिच्या चेहऱ्याकडे एकटक बघत होता. तिचे ओठ एकमेकांपासून विलग झाले होते, जणू ते त्याला आमंत्रण देत होते. पण ते त्याला दिसत नव्हतं, कारण तो खूप चिडला होता. सांग ना, कुठे जातेस? कोण आहे तो तुझा? आणि ती काहीच बोलली नाही, फक्त गालात छान हसत मादक डोळ्यांनी एकटक त्यालाच बघत होती. आता तिला त्याचा राग यायचा बंद झाला होता. उलट तो रागातच खूप सुंदर, हँडसम दिसतो असं तिला वाटलं. कारण त्यांची पहिली नजरानजर तो असाच रागात असताना झाली होती आणि तो तिला खूप खूप आवडला होता. हवा हवासा वाटला होता, जसा आता वाटत होता. आणि तिने एकदा त्याच्या तीक्ष्ण धारदार नजरेत पाहिलं आणि पुरुष असावा तर असा हे ती मनात म्हणाली. आणि तिची नजर आपोआप लाजून खाली गेली आणि चेहरा लाजून लाल झाला होता. त्याने अजूनही तिचे हात तसेच धरले होते घट्ट. ती अजिबात हालचाल करत नव्हती, कारण तिला त्याच्यापासून दूर जायची इच्छा नव्हती. छाती अजूनही धडधड करतच होती. घे ना मिठीत, अजून किती वाट बघायला लावणार आहेस तू? ही प्रतीक्षा आता जीव घेईल की काय असं तिला वाटत होतं. तो मात्र एकटक तिच्या गुलाबी ओठांकडे पाहत होता आणि तो तिच्या ओठांवर ओठ टेकवत होताच इतक्यात घड्याळात 12चे टोल वाजले आणि त्यांच्या रोमॅन्सचे सुद्धा 12 वाजले. कारण तो भानावर आला आणि तिच्यापासून दूर झाला.